श्रीकांत जाधव राहणार दूर यांनी गेट क्रमांक 4 वर नेतृत्व करावे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे। आज सकाळपासून साई भक्तांनी मोठी गर्दी शिर्डीमध्ये केलेली आहे। आज रात्री 12 वाजता मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत साई भक्त शिर्डीत करतील। आता मी द्वारकामाई परिसरात आहे। या ठिकाणी जर दृश्य पाहिलं तर निश्चितच साई समाधी मंदिराबरोबरच द्वारकामाई असेल, गुरुस्थान असेल, चावडी असेल, या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुद्धा साईबाबा संस्थानने केलेली आहे। सकाळपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा शिर्डीत दिसून येत आहेत। नवीन वातानुकूलित दर्शन रांग झाल्यामुळे भक्तांचं दर्शन अधिक सुखकर झालेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही लाईन, ही द्वारकामाई साठी दर्शनासाठी असलेली रांग आहे। आणि या अशाच लाईन या शिर्डीत ठिकठिकाणी दिसून येत आहेत। भक्तांची मोठी गर्दी ही शिर्डीत झालेली आहे। साई समाधी मंदिराच्या कळसासह साई समाधी मंदिर आणि परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई ही देणगीदारांच्या देणगीतून करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट सुद्धा बेंगलोर येथील देणगीदाराच्या देणगीतून करण्यात आलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आता पूर्ण झाली असून रात्री 12 वाजता या द्वारकामाई चौकात साई भक्त मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करत स्वागत करतात। आणि उद्या सुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत मोठी गर्दी राहील यात शंका नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।